कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता या आपल्या टास्क नंतर नॉमिनेशन्स तर होणार आणि ते असे होणार आहेत की ज्या दोन जोड्या सगळ्यात खालती असतील त्या दोन्ही जोड्या ऑटोमॅटिकली नॉमिनेट होतील. पण त्याआधी वी नीड टू कॉंग्रॅच्युलेट द विनर ऑफ टुडेज टास्क. ही जोडी ज्यांनी इतका दणदणीत परफॉर्मन्स दिला की आज त्यांना प्रेक्षकांकडनं स्टँडिंग ओवेशनच नाही तर वन्स मोर सुद्धा आलं. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया पंकज आणि जोआना. 100 RBH मित्रा, मी तुला आता विनंती करीन की तू प्लीज आम्हाला सांग तुझ्या मते त्या दोन जोड्या कुठल्या आहेत ज्या 10 नंबर आणि 11 नंबरवर असणार आहेत. जी 11 नंबरची जी बॉटम जोडी आहे ती आहे अथर्व आणि अनुश्री. 3 वीक नंतर अशी चूक करणं म्हणजे स्टेजवर जाऊन ब्लँक होणं, परफॉर्मन्स नाही करणं, ही चूक एवढी मोठी होती की आम्हाला त्या दिवशी घरी सुद्धा जायची वेळ आली असती आणि त्यानंतर वेळ आलीच. सो लाईक आय सेड, 4 जोड्या या आठवड्यात नॉमिनेटेड आहेत. अथर्व अनुश्री, विजय गुरलीन, अक्षता क्रिश आणि किमया आणि शत्रुघ्न. सो आता वेळ झाली आहे हे फाइंड आउट करायची की आज कुठली जोडी आहे जिला इथून रिटर्न तिकीट मिळणार आहे. म्हणजे माझ्या जीवात असं झालेलं की काय होऊ शकतं, काय आज खरंच जाणार आहे का, मी खरंच जाणार, मला डायजेस्टच होत नव्हती ती गोष्ट. पण त्याआधी पंकज आणि जोयाना तुम्हाला आज एक स्पेशल पॉवर देणार आहे की तुम्ही कुठल्या तरी एका जोडीला सेफ करू शकता. हा जर डिसिजन कंटेस्टंटच्या हातात गेला तर मी 100% आज ही जागा सोडणार आहे. सो जोयाना अँड पंकज, मी तुम्हाला विचारतो तुमचा निर्णय काय आहे. या 4 जोड्यांपैकी तुम्ही कुठल्या जोडीला सेफ कराल. विजय आणि गुरलीन सेफ करणार. फक्त हे खूप फेअर होता. टास्क बेसिसवर आम्ही त्या दिवशी वाचलो. कॉंग्रॅच्युलेशन्स विजय गुरलीन, तुम्ही सेफ आहात. त्याचं एनिवेज आता 3 जोड्या राहिल्या आहेत पण अजून एक अपॉर्च्युनिटी आहे एका जोडीला सेफ होण्यासाठी आणि ती म्हणजे ऑडियन्स वोटिंग. पण त्याच्या आधी परत एकदा मी तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतो, प्लीज या. सगळ्यात आधी अक्षता आणि क्रिश तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज ऑडियन्सला सांगा की त्यांनी आज तुम्हाला सेफ का करावं. या कारणाने सेव्ह करावं की अजिबात आजपर्यंत 2 हफ्ते होत आहेत पण आम्ही कधी बॉटमला नाही खेळले. पर्सनल रिजनमुळे आम्ही इथे नॉमिनेशनमध्ये आलो, अन्यथा आम्ही इथे आलो नसतो. आम्ही 2-3 वेळा नॉमिनेशन झालं आहे पण आम्ही आता प्रयत्न करत आहे की म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही. तुम्ही मला अजून एक संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. सर मला असं वाटतंय की चटका लागल्याशिवाय माणसाला कळत नाही. तर तुम्हाला मला एवढंच सांगूशी वाटतंय की बाबा माझ्याकडून आज पहिल्यांदा असं मला भेल्यागत झालं पण थोडं भीती वाटली माझ्या मनात. मी बाहेर सगळं म्हणत होतो पण इथं आता आल्यावर जरा माणसं बघितलं मला भेल्यागत झालं. माझ्याकडून तेवढीच चुकी झाली कारण एका चुकीमुळे मी नॉमिनेशनमध्ये आलोय. माझ्यात तेवढी ताकद आहे की मला बाबा गेममध्ये ह्या काहीतरी माझं करून जायचंय कारण माझा आईबाप घरी वाट बघतात माझी. सो ऑडियन्स, मी तुम्हाला सांगतो की क्रिश आणि अक्षता ही जोडी ए आहे, किमया आणि शत्रुघ्न ही जोडी बी आहे आणि अथर्व आणि अनुश्री ही जोडी सी आहे. ज्यांना तुम्हाला सेव्ह करायचं ते बटन तुम्ही प्रेस करा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. आणि ऑडियन्सनी ज्या जोडीला आज सेव्ह केलंय ती जोडी आहे अथर्व आणि अनुश्री. तेव्हा श्रेयस सरांनी अथर्वना अनुश्री नाव घेतलं तेव्हा एकदम म्हणजे राडाच असं झालेलं मला. तुम्ही सेफ आहात. आज तुम्हाला इकडनं रिटर्न तिकीट मिळत नाहीये, तुम्ही बसू शकता. थँक्यू.
थँक्यू. एलिमिनेशन प्रोसेस बेसिकली हा आहे की ज्या आपल्या बाकीच्या जोड्या आहेत त्या वोट करतील की कुठल्या जोडीने इथे राहावं आणि कुठल्या जोडीला रिटर्न तिकीट मिळणार. एका जोडीने इकडे यायचंय. ओके, त्यांनी मला सांगायचंय की ते कोणाला एलिमिनेट म्हणजे कोणाला रिटर्न तिकीट मिळण्यासाठी म्हणून नॉमिनेट करतायत. हा स्टिकर आहे, इथे फोटो आहेत दोन्ही. तो फोटो उचलून या प्लेटवर चिकटवायचा आहे, स्टिक करायचं आहे. एक ग्लेस घ्यायचे, ते घेऊन इकडे यायचं, ही प्लेट इकडे ठेवायची, हॅमर घ्यायची आणि या हॅमरनी ही प्लेट तोडायची. लेट्स स्टार्ट द एलिमिनेशन प्रोसेस. सगळ्यात आधी जी जोडी मी इथे बोलवतोय ती आहे ऋषिकेश आणि श्रुती. प्लीज या. सर हे माझ्यासाठी खूपच टफ डिसिजन आहे. ओनली बिकॉज टास्क बेसिसवर परफॉर्मन्स बेसिसवर आय नो की अक्षता अँड क्रिश आर परफॉर्मिंग बेस्ट. आय नो की शत्रुघ्न आणि किमया आर ट्राईंग व्हेरी हार्ड. कारण की डे 1 पासून जर बघितलं तर आय थिंक क्रिश आणि अक्षता चांगलं परफॉर्म करतायत. कृष्णा कधी बॉटम मध्ये बी नाही आला आणि कधी त्याला नॉमिनेशन मध्ये बी नाही आला. तो शत्रुघ्न 3 वेळा नॉमिनेट होता, त्यामुळे त्याला जरा ताकद लावायला पाहिजे होती की त्याने लावलं नाही. तर विल बी सेविंग अक्षता अँड क्रिश अँड वोटिंग आउट किमया आणि शत्रुघ्न. शत्रू आणि किमया चांगलं परफॉर्म करतील आणि पुढे जातील असं मला वाटतं. माझं म्हणणं आहे की क्रिशने चांगलं केलं होतं, शत्रुघ्नने बी चांगलं केलं होतं. पण शत्रुघ्न खूप बोलायला लागलं, एवढं माझं बोलणं आहे. सर मग क्रिश आणि अक्षताला तिकीट मिळावं असं माझी क्रिश आणि अक्षताला रिटर्न तिकीट मिळालं पाहिजे. हो. सो आत्तापर्यंत 6 जोड्यांनी आपलं मत मांडलं इकडे आणि त्यात 3 मतं मिळाली आहेत क्रिश आणि अक्षताला आणि 3 मतं मिळाली आहेत किमया आणि शत्रुघ्नला. आता 2 वोट राहिलेत. बघूया त्यांचा वोट कोणाच्या खात्यात जातो. पुढची जोडी आहे पंकज आणि जोयाना. हे हफ्ते शत्रुघ्न आणि कमाया खूप छान परफॉर्म केले आणि एक टास्क जिंकले आणि अक्षता आणि क्रिश नाही. तो मला असं वाटतं की रिटर्न तिकीट अक्षता आणि क्रिश. तुला काय वाटतं पंकज? तिच्या मताशी मी सहमत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.